तर आता आपण आज लर्न करणार आहोत मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटीज. आता फिजिकल क्वांटिटीज काय आहे तर आपल्याला माहित आहे की जनरली आपल्याला जर कोणी वेळ विचारला आपण कशामध्ये सांगू, सेकंदामध्ये, मिनिटांमध्ये किंवा तासामध्ये. एखाद्या वस्तूचं जर आपल्याला वस्तुमान मोजायचं असेल तर ते वस्तुमान कशामध्ये सांगतो आपण, किलोग्रॅम मध्ये, ग्रॅम मध्ये. त्यानंतर एखाद्या वस्तूचा आकारमान विचारला, दुधासारखा पदार्थ, तर आपण कशामध्ये सांगतो, लिटर, अर्धा लिटर, बरोबर. म्हणजे याचा अर्थ जे मेजरमेंट आहे, मापन, तर कोणत्याही प्रकारचं जेव्हा आपण मेजरमेंट करतो तर त्यासाठी कोणत्या ना कोणत्या प्रकारची एक विशिष्ट काय लागते, फिजिकल क्वांटिटी लागते, भौतिक राशी लागते, बरोबर. आणि या भौतिक राशीला इंग्रजीमध्ये काय म्हणतो आपण, फिजिकल क्वांटिटीज. म्हणून फिजिकल क्वांटिटी कोणत्या आहे, मास, वेट, स्पीड, टेम्परेचर, वर्क, टाइम, हे सर्वच्या सर्व काय आहे, फिजिकल क्वांटिटीज आहे. मग आता हे जे फिजिकल क्वांटिटीचं मेजरमेंट पाहिलं आपण, तर याचं सर्वात अगोदर आपल्याला टाइप्स बघायचे. काय बघायचे आहे, टाइप्स. सो सर्वप्रथम आपण पाहू टाइप्स ऑफ फिजिकल क्वांटिटी. की फिजिकल क्वांटिटीचे दोन टाइप कोणते कोणते आहेत. तर हे क्लासिफाय करताना आपल्याला दोन निकष विचारात घ्यायचे आहे. की एक फिजिकल क्वांटिटी अशी असेल की ज्यामध्ये फक्त मॅग्निट्यूड म्हणजे परिमाण महत्वाचं आहे. काय महत्वाचं आहे, परिमाण. तर ती क्वांटिटी आहे स्केलार क्वांटिटी. काय आहे, स्केलार. त्याला इंग्रजीमध्ये आपण स्केलार म्हणतो, पण मराठीमध्ये काय म्हणू त्याला आपण, अदिश राशी. काय म्हणू आपण त्याला, अदिश राशी. स्केलार संदर्भात मी काय सांगितलं की ही जी फिजिकल क्वांटिटी आहे ही फक्त कशावर डिपेंड आहे, डिपेंड ऑन मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूड म्हणजे कसं, फक्त व्हॅल्यूवर डिपेंड आहे, परिमाणावर डिपेंड आहे. ती दिशेवर अवलंबून आहे का, नाही. सो इथे लिहिणार मी, डज नॉट डिपेंड ऑन डायरेक्शन. म्हणजे दिशेवर अवलंबून नाही, मात्र मॅग्निट्यूड म्हणजे परिमाणावरच फक्त काय आहे, डिपेंड असते. अशा फिजिकल क्वांटिटीला काय म्हणायचं आपण, स्केलार क्वांटिटी. स्केलार क्वांटिटीचे एक्झाम्पल जर समजून घ्यायचे असेल तर मला तर पहा, पहिलं एक्झाम्पल घेऊ आपण, मास. मास म्हणजे काय, वस्तुमान. आपण पाहिलं पहा की या विश्वात आपण कुठेही गेलो तर वस्तुमान बदलतं का, नाही. मास हे युनिव्हर्सल आहे. कसं आहे, युनिव्हर्सल. त्या पद्धतीनं मास जे आहे, दिशा बदलली तर मास बदलतं असं आहे का, नाही. म्हणजे ते दिशेवर अवलंबून नाही. म्हणून मास ही कोणती क्वांटिटी आहे, स्केलार क्वांटिटी. दुसरा आहे टेम्परेचर. म्हणजे काय, तापमान. त्यानंतर आणखीन आहे टाइम. त्यानंतर आहे वर्क. आणखीन आहे स्पीड. तर ह्या सर्वच्या सर्व क्वांटिटीज ज्या मी तुमच्या समोर लिहिल्या एक्झाम्पल म्हणून, तर यांची टेम्परेचर आपण कशा सांगतो, सेल्सिअस आहे, केल्विन आहे, फॅरेनहाइट आहे. तीन पद्धतीचे आहे. टाइम, सेकंद, मिनिट्स, टाइम्स, डे, इयर, हे सुद्धा आहेत ना. वर्क याचा एक पाहिलं आपण, जूल. वर्क हे एक प्रकारचं एनर्जी जी आहे वर्कच्या फॉर्म मध्ये असते. स्पीड जे आहे त्याचं मीटर पर सेकंद, किलोमीटर पर आवर, असे वेगवेगळे एकक आहेत. ठीक आहे. आता या सर्व क्वांटिटीज फक्त कशावर डिपेंड आहे, मॅग्निट्यूड. डायरेक्शन डिपेंड आहे का, नाही. दॅट्स व्हाय दीज क्वांटिटीज आर नोन ॲज द स्केलार क्वांटिटीज. क्वांटिटीजचा दुसरा जो टाइप आहे तो आहे वेक्टर क्वांटिटीज. आता या वेक्टरचं वैशिष्ट्य म्हणजे की या फिजिकल क्वांटिटीज डिपेंड ऑन बोथ मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. म्हणजे परिमाण आणि दिशा
या दोन्हीवर अवलंबून असणारी जी फिजिकल क्वांटिटी आहे त्याला काय म्हणायचं, वेक्टर क्वांटिटी. जसं की आपण या अगोदर लर्न केली होती पहा. एक्झाम्पल घेऊ आपण. तर एक्झाम्पल घेतो मी डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, विस्थापन, बरोबर. तर त्यानंतर आहे पहा ऍक्सिलरेशन. ऍक्सिलरेशन म्हणजे काय, त्वरण. त्यानंतर आहे व्हेलॉसिटी म्हणजे काय, वेग. आता त्वरण मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणारच आहे की डिस्प्लेसमेंट बदललं तर त्याची व्हॅल्यू बदलत असते, हे त्या लक्षात. जसं की पहा, तुला वाटल्यास लगेच सांगतो, एक एक्झाम्पल सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता मी डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट पहा याच्यामध्ये मी एक ऍड करतो. डिस्टन्स ही कोणती क्वांटिटी आहे, स्केलर क्वांटिटी, आणि डिस्प्लेसमेंट काय आहे, वेक्टर क्वांटिटी, बरोबर आहे का. मग आता आपण एका एक्झाम्पल समजून घेऊ की नेमकं स्केलर डिस्टन्स का आहे आणि डिस्प्लेसमेंट वेक्टर का आहे. ठीक आहे, चला आपण समजून घेऊ. पहा, सपोज असं कन्सिडर करू आपण की एक व्यक्ती आहे. ओके, हा व्यक्ती काय करतो की ए ठिकाणावरून तो बी ठिकाणी गेला. ठीक आहे, सपोज हे जाण्यासाठी त्यानं जे अंतर पार केलं ते किती आहे, 20 मीटर. आणि त्यानंतर अगोदर तो या दिशेने गेला, ए टू बी गेला, आणि नंतर बी टू सी पर्यंत आला. किती मीटर पर्यंत आला, 10 मीटर रिव्हर्स आला. म्हणजे 20 मीटर सरळ दिशेने गेला आणि 10 मीटर उलट दिशेने आला. क्लिअर. आता हे होत असताना या व्यक्तीचं आपल्याला काय काय काढायचं आहे, डिस्टन्स, आणि दुसरं काय काढायचं आहे, डिस्प्लेसमेंट. यांच्या व्हॅल्यूज फाइंड करायच्या आहे. आता डिस्टन्स काय सांगतं, डिस्टन्स सांगतं त्याची व्याख्या आहे टोटल पाथ लेंथ. काय सांगतं ते, टोटल पाथ लेंथ म्हणजे जेवढा तो व्यक्ती स्टार्ट पासून निघाला तर शेवटपर्यंत तो किती चालला हे सर्व अंतर मोजणं याला म्हणायचं डिस्टन्स. मग आता पाथ लेंथ मोजायची असेल तर व्यक्ती ए पासून कुठपर्यंत गेला, बी पर्यंत. सो ए बी प्लस बी पासून तो कुठपर्यंत आला, सी पर्यंत, बी सी. ए बी चं अंतर किती होतं, 20 मीटर. बी सी चं 10. दोघांची बेरीज करा, किती झालं, 30 मीटर. म्हणजे याचा अर्थ जे डिस्टन्स त्या व्यक्तीने ट्रॅव्हल केलं होतं ते किती आहे, 30 मीटर. आता डिस्प्लेसमेंट काय सांगतं, डिस्प्लेसमेंट सांगतं मिनिमम डिस्टन्स पार्ट. डिस्प्लेसमेंटची व्याख्या काय आहे, मिनिमम डिस्टन्स बिटवीन इनिशियल अँड फायनल पोझिशन. म्हणजे व्यक्तीचं सुरुवातीचं स्थान आणि शेवटचं स्थान यामधल्या कमीत कमी अंतराला काय म्हणायचं, डिस्प्लेसमेंट. आता मला सांगा, हा जो व्यक्ती आहे त्याचं इनिशियल स्थान कोणतं होतं, ए. शेवटचं स्थान कोणतं होतं, सी. मग या ठिकाणी त्यानं जे मिनिमम डिस्टन्स ट्रॅव्हल केलं है ना, मिनिमम डिस्टन्स त्याच्या इनिशियल आणि फायनल पोझिशनवर, तर ते कोणतं आहे, एसी. एसी ची व्हॅल्यू काढायची असेल तर एबी मधून आपल्याला बीसी काय करावं लागेल, मायनस. सो 20 मधून 10 मायनस करा, किती आन्सर येईल, 10 मीटर. मग आता मला सांगा, दोन्ही केसेस मध्ये डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट सारखं आलं का, नाही. का, कारण यामध्ये व्यक्तीनं चलताना काय बदलली, स्वतःची दिशा. जर दिशा नसती बदलली तर डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट दोन्ही कसं राहिलं असतं, सारखं. पण दिशा बदलल्यामुळे डिस्टन्स वेगळं झालं, डिस्प्लेसमेंट वेगळं झालं. दिशेचा परिणाम हा डिस्टन्सवर झाला का, नाही. डिस्टन्स मध्ये फक्त आपण व्हॅल्यू सांगितली, म्हणजे आपण फक्त काय सांगितलं, कशाचा विचार केला, फक्त मॅग्निट्यूडचा विचार केला. दॅट्स वाय डिस्टन्स ही कोणती क्वांटिटी आहे, स्केलर क्वांटिटी. डिस्प्लेसमेंट मध्ये आपण मॅग्निट्यूड तर सांगायलो, पण ते मॅग्निट्यूड
सांगताना आपण दिशेचा पण काय केला, विचार केला, कारण तो व्यक्ती रिव्हर्स आल्यामुळे डिस्टन्स काय झालं, इथं कमी झालं. त्याच्यामुळे याचा अर्थ ही जी फिजिकल राशी आहे ही कोणावर डिपेंड आहे, डायरेक्शनवर पण डिपेंड आहे. लक्षात आलं का, दिशेवर पण अवलंबून आहे आणि मॅग्निट्यूड म्हणजे परिमाणावर सुद्धा अवलंबून आहे. मग दोन्ही याच्यावर अवलंबून असल्यामुळे डिस्प्लेसमेंट ही कोणती क्वांटिटी आहे, वेक्टर क्वांटिटी आहे. आता स्केलर आणि वेक्टर यांचे डेफिनेशन समजल्या तुम्हाला, क्लिअर. जी फिजिकल क्वांटिटी इंग्रजीमध्ये म्हणतो मी, द फिजिकल क्वांटिटी विच इज डिपेंड ओनली ऑन द मॅग्निट्यूड, that physical quantity is known as the scalar quantity, and the quantity whose values depend on the magnitude and direction, that physical quantity is known as the vector quantity. आता हे समजून घेतल्यानंतर आता आपण अजून दोन गणामध्ये चर्चा करणार आहे. एक आहे मास आणि दुसरा आहे वेट. आता वेट आणि मास याच्यामध्ये काय फरक आहे हे आपल्याला इथं समजून घ्यायचं आहे. आता मास काय आहे, मास म्हणजे काय, द्रव्य समुच्चय. म्हणजे मासला जर सिंपल डिफाइन करायचं असेल तर अमाऊंट ऑफ मॅटर, काय म्हणतो आपण त्याला, अमाऊंट ऑफ मॅटर. म्हणजे एखाद्या वस्तूमध्ये जितका काही द्रव्य समुच्चय आहे त्याला आपण काय म्हणतो, वस्तुमान. वेट काय आहे, वेट काय आहे तर इट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. काय आहे तो, एक प्रकारचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स. समजा आपण अर्थवर आहोत, आता अर्थवर आपलं स्वतःला जे वजन प्राप्त झालं हे कोणाचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, बाय अर्थ. अर्थ प्रत्येक ऑब्जेक्टवर काय लावत असते, ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावत असते, आणि तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स मुळे आपल्याला काय प्राप्त होतं, वेट, वजन प्राप्त होतं. आता याच्यातलं एक समजून घ्या, आपलं चुकतं काय की जेव्हा आपण दुकानात जातो तेव्हा आपण काय करतो, वजन म्हणतो. काय म्हणतो, वजन म्हणतो ना, किती किलो वजन आहे, 5 किलो वजन आहे, 10 किलो, वस्तुमान म्हणतो का. पण रिएलिटी अशी आहे की तिथं आपण वजन मोजतो का, नाही, तिथं काय मोजतो आपण, वस्तुमान. पण आपल्या बोलण्यातला तो दोष आहे की आपण काय वापरतो, वजन. आता सहज समजा आपण एखाद्याला विचारलं की तुझं वजन किती आहे, तो म्हणतो 40 किलोग्रॅम. मग वजन किलोग्रॅम मध्ये सांगतात का, वजन कशामध्ये सांगायला पाहिजे, न्यूटन मध्ये सांगायला पाहिजे. म्हणजे लक्षात आलं आपल्या बोलण्यातला काय दोष आहे. ठीक आहे, तो पण समजून घेऊ आपण. आता वेट जे आहे ते आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे दोन जणांचा गुणाकार असतो पहा, मास इंटू ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. काय म्हणायचं त्याला, ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. म्हणजे जे पृथ्वीचं जे गुरुत्वीय त्वरण आहे त्या गुरुत्वीय त्वरणाला काय म्हणतो आपण, ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आणि यावरून डब्ल्यू चं सूत्र असतं, याच्यासाठी सिम्बॉल आहे एम, आणि ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी साठी कोणतं चिन्ह आहे, जी. आणि तुम्हाला माहित असेल की पृथ्वीवर ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू किती आहे, अप्रॉक्सिमेटली 9.8 पर सेकंड स्क्वेअर. आता ही जी व्हॅल्यू आहे ही अप्रॉक्सिमेट आहे, लक्षात घ्या. पुढे 10वीला तुम्ही शिकणार आहे की पृथ्वीवर आपण ध्रुवावर जर गेलो तर आपलं वेट जास्त भरतं, आणि विषुववृत्तावर जर आलो तर कसं भरतं, कमी भरतं. येतं, ठीक आहे, एवढं काही डीप मध्ये जायची गरज नाही. ठीक आहे, आता आपल्याला ठरवायचं आहे की मास आणि वेट ह्या कोणत्या पद्धतीच्या क्वांटिटीज आहेत, बरोबर. तर आपला विषय सुरू आहे स्केलर आणि वेक्टर. आता एक लक्षात घ्या की सपोज ए नावाचा व्यक्ती आहे, त्याचं वजन आहे 50 किलोग्रॅम, सॉरी वस्तुमान किती आहे 50 किलोग्रॅम. आता मी तुम्हाला सांगितलं की मास हे कसं असतं, युनिव्हर्सल. युनिव्हर्सल म्हणजे काय, कुठेही जा विश्वामध्ये ते बदलणार आहे का, नाही. सपोज आपण मूनवर गेलो, कुठे गेलो, मून, आणि आपण सध्या कुठे आहोत, अर्थवर. आता अर्थवर सुद्धा आपलं जे मास आहे ते किती राहणार, 50 किलोग्रॅम.
आपण मूनवर जरी गेलो तरी आपलं मास किती राहणार 50 किलोग्रॅम. म्हणजे लोकेशन पहा, लोकेशन बदललं पण आपलं मास बदललं का नाही. म्हणजे याचा अर्थ मास हे फक्त कशावर डिपेंड आहे, मॅग्निट्यूड डायरेक्शनवर डिपेंड आहे का नाही. दॅट्स वाय इथं प्रूफ होतं की मास ही कोणत्या टाईपची क्वांटिटी आहे, स्केलार क्वांटिटी आहे. आता बोलू आपण वेट बद्दल. आता सपोज वेटचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. आता लक्षात घ्या, आपण एक केस घेऊ अर्थची. कोणाची घेऊ, अर्थ. आणि दुसरी केस कशाची घेऊ आपण, मून म्हणजे चंद्राची. आता मला सांगा, अर्थची ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू मी सांगितली तुम्हाला किती आहे, 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. चंद्राची जी ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू आहे ती आहे अप्रॉक्सिमेटली 1.6 पर सेकंड स्क्वेअर. मग आता मला काय करायचंय, दोन्ही ठिकाणी माझं वस्तुमान मोजायचं आहे. सपोज मी माझं वस्तुमान कुठं मोजायलो, अर्थवर. WE म्हणजे काय, वेट ऑन द अर्थ. वेटचा फॉर्म्युला काय आहे, m इंटू जी. m ची व्हॅल्यू किती आहे 50, g ची व्हॅल्यू 9.8. या दोघांचं मल्टिप्लिकेशन करू आपण, ते किती येईल आन्सर, 419 न्यूटन. हे त्या व्यक्तीचं कुठलं वस्तुमान वजन आहे, अर्थवरचं त्याचं वेट आहे. आता मूनवर आपण मोजू, तर मून साठी आपण इथे WM वापरू, बरोबर. आणि m इंटू ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑफ मून. मास किती आहे 50, मूनची ग्रॅव्हिटी 1.6. हा. मग आता सांगा 16 पंचे 80, अप्रॉक्सिमेटली किती आलं त्यांचं आन्सर, 80 न्यूटन, बरोबर. आणि तुम्हाला माहित आहे की जवळपास ते वजन किती पट कमी आलं, 6 पट कमी आलं. म्हणजे आपलं जे वजन पृथ्वीवर असतं, करपा 8 सख 48, म्हणजे 480च्या आसपास, म्हणजे 6. थोड्याशा व्हॅल्यू मी अप्रॉक्सिमेट घेतलेल्या आहे, पण तुमच्या लक्षात आलं आता की आपलं जे स्वतःच वेट आहे ते चंद्रावर वेगळं आहे, पृथ्वीवर. म्हणजे याचा अर्थ डायरेक्शन बदलली तर काय बदलायली, व्हॅल्यू बदलायली. याचा अर्थ ती स्केलर आहे का वेक्टर आहे. दॅट्स वाय याच गोष्टीमुळे ही जी क्वांटिटी आहे वेट, ही कोणती क्वांटिटी आहे, वेक्टर क्वांटिटी आहे. कारण डायरेक्शन बदलली तर काय व्हायला, व्हॅल्यू बदलते. येते लक्षात. तर हा आहे मास आणि वेट मधला डिफरन्स. क्लिअर. आता इथून पुढे आपण बोलूया युनिट संदर्भात. युनिट म्हणजे काय, एकके. युनिट म्हणजे काय, एकके. कारण आता आपल्याला फिजिकल क्वांटिटीला मेजर करायचं असेल तर त्यासाठी आपल्याकडे काय प्रेझेंट आहे, वेगवेगळ्या पद्धतीची एकक. जसं की मास मी तुम्हाला सांगितलं, आपण ग्रॅम, किलोग्रॅम त्याच्यामध्ये मोजत असतो. पण त्याच्यासाठी एक विशिष्ट प्रकारची सिस्टीम असते. काय असते, सिस्टीम. तर आज आपण 3 सिस्टीम शिकणार आहोत यामध्ये. ओके. तर एक सिस्टीम जी आहे ती आहे MKS, दुसरी आहे CGS आणि तिसरी आपण शिकणार आहे SI. तर तुमच्या माइंड मध्ये एक सेट करा की ही जी MKS आहे हीच मॉडिफाय होऊन काय तयार झालेली आहे, SI तयार झाली. ओके. आता तुम्हाला माहिती आहे का की तुम्हाला 3 प्रकारच्या बेसिक फिजिकल क्वांटिटी माहित पाहिजे. त्या कोणत्या कोणत्या आहेत, L, M, T. L म्हणजे काय बरं, लेंथ. त्यानंतर M म्हणजे मास आणि T म्हणजे काय, टाइम. तर हे जे 3 क्वांटिटी आहे ना याला बेसिक फिजिकल क्वांटिटीज म्हणायचं, म्हणजे पायाभूत राशी 3 आहेत, L, M, T. आता यामध्ये जी M आहे ना, M म्हणजे काय माहितीये का, M म्हणजे मीटर आहे. काय आहे, लक्षात घ्या. MKS मध्ये जे M आहे हे काय आहे, मीटर. K जे आहे ते काय आहे, किलोग्रॅम. आणि S जे आहे ते काय आहे, सेकंद. आता मला सांगा मीटर मध्ये काय मोजतो बरं आपण, मीटर मध्ये काय मोजतो, लेंथ मोजतो. किलोग्रॅम मध्ये काय मोजतो, मास मोजतो. आणि त्यानंतर सेकंद कशामध्ये मोजतो,
टाइम मध्ये मोजतो. म्हणजे ज्या राशीमध्ये टाइम हे सेकंदात, मास हे किलोग्रॅम आणि लेंथ ही मीटर मध्ये मोजल्या जाईल, त्या राशीला आपण काय म्हणू? MKS. इथे लक्षात. त्यानंतर दुसरी राशी जी आहे तिचा लॉंग फॉर्म पाहू आपण. CGS. C स्टँड फॉर सेंटीमीटर, G स्टँड फॉर ग्रॅम आणि S स्टँड फॉर सेकंद. काय आहे? सेकंद. पुन्हा एकदा मला सांगा, सेंटीमीटर मध्ये आपण कोणती फिजिकल क्वांटिटी मोजतो? लेंथ मोजतो. अगदी बरोबर. ग्राम मध्ये काय मोजतो? मास मोजतो. त्यानंतर सेकंद मध्ये टाइम. म्हणजे लक्षात घ्या, आले का इथं? लेंथ मास टाइम, लेंथ मास टाइम. म्हणून मी त्यांना आपण बेसिक फिजिकल क्वांटिटीज म्हणलो होतो. क्लिअर? मग आता प्रश्न असा आहे की हे जी MKS आणि CGS या दोन सिस्टीम जे आहेत हे आपण आपल्या फिजिक्सचे जेव्हा प्रॉब्लेम सोडवणार त्यामध्ये वापरणार आहोत का? तर आन्सर आहे नाही. आपल्याला जास्त करून जे एकक वापरायचे, हे वापरायचे नाही असं नाही बरं, हे वापरायचे आहेत. परंतु फिजिक्सचे प्रॉब्लेम जेव्हा आपण सोडवतो तेव्हा मोस्टली आपण सर्व राशी ही कशामध्ये घ्यायला पाहिजे? SI म्हणजे काय? सिस्टीम इंटरनॅशनल. तर या SI मध्ये प्रत्येक फिजिकल क्वांटिटीला एक वेगळे युनिट्स दिले आहेत. तर ते SI युनिट आपण जर लक्षात ठेवलं तर पुढचं मेजरमेंट आपलं काय जातं? सोपं जातं. ठीक आहे. आता हे समजून घेतल्यावर आता आपण डीप मध्ये सगळ्या राशींचे जेवढ्या आपल्याकडे अवेलेबल आहेत टेक्स्टबुक मध्ये त्या सगळ्या राशींचा विचार करू. आता SI युनिट मध्ये काय करू आपण की फिजिकल क्वांटिटी, त्याचं एकक आणि त्याचं सिम्बॉल असं 3 कॅटेगरीज करू. काय काय करायचे आपल्याला सांगा. पहिल्यांदा काय करायचं? फिजिकल क्वांटिटी म्हणजे भौतिक राशी घेऊ आपण पहिल्या रकान्यामध्ये. दुसऱ्या याच्यामध्ये काय करू? SI युनिट. आणि तिसऱ्या याच्यामध्ये त्याचं काय घेऊ आपण? सिम्बॉल. येते लक्षात? तर अशा 3 गोष्टी आपल्याला लर्न करायच्या आहेत. आता पहिली फिजिकल क्वांटिटी घेऊ आपण, लेंथ. बरोबर? सांगा, लेंथ कशामध्ये मोजायची? SI मध्ये मीटर. मीटर साठी कोणतं सिम्बॉल आहे? M. दुसरा आहे मास, त्यासाठी किलोग्रॅम. सॉरी, इथं चुकलं थोडस, पूर्ण लिहायला पाहिजे होतं. किलोग्रॅम. किलोग्रॅम साठी चिन्ह KG. त्यानंतर टाइम साठी सेकंद. टाइमचं SI काय आहे? सेकंद. कारण आपण MKS आणि CGS दोन्ही मध्ये पाहिजे, तिथं पण काय होतं? सेकंदच होतं. सेकंद साठी चिन्ह, हे सगळे इंग्रजी स्मॉल लेटर असते ना, कॅपिटल वगैरे काय असतील ते पण लक्ष ठेवायचं. आता लेंथ मास टाइम झालं. आता एक लक्षात घ्या, जे लेंथचं आहे तेच कोणाचं आहे? डिस्टन्सचं आहे. हे लक्षात येईल तुमच्या. जे डिस्टन्सचं आहे तेच कोणाचं आहे? डिस्प्लेसमेंट. म्हणजे इथं लेंथ, डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट या सर्वांचं काय आहे? मीटर. लक्षात येतं? मास झाला, टाइम झाला. आता पुढचं घेऊ आपण स्पीड आणि व्हेलॉसिटी. कोणतं घेऊ? स्पीड आणि व्हेलॉसिटी. तर या दोन्हीचं जे SI युनिट आहे ते आहे मीटर पर सेकंद. काय आहे? मीटर पर सेकंद. आता तुम्ही म्हणणार हे मीटर पर सेकंद कसं आलं? तर 2 मिनिटांमध्ये पुढच्या पेजवर मी तुम्हाला फॉर्म्युला लिहून दाखवतो. पहा, जे स्पीड आहे ना, स्पीडचा फॉर्म्युला आपण पाहिला होता या अगोदर, डिस्टन्स अपॉन टाइम. काय पाहिला होता? आता सांगा, डिस्टन्स SI काय आहे? मीटर. टाइमचं SI काय आहे? सेकंद. मग युनिट काय होऊन जाईल? मीटर पर सेकंद. सेम पद्धतीनं व्हेलॉसिटी पहा. व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आपण लर्न केला होता या अगोदर, स्मेंट अपॉन टाइम. आता डिस्प्लेसमेंट कशामध्ये मोजतो आपण? मीटर. आणि टाइम म्हणून आन्सर काय आलं? मीटर पर सेकंद. म्हणून मी स्पीड आणि व्हेलॉसिटी या दोन्हीसाठी SI एकक काय घेणार आहे? मीटर पर सेकंद. पाचवी फिजिकल क्वांटिटी आपण घेऊया,
वर्क. वर्क कशामध्ये मोजतो आपण? ज्यूल. ज्यूल साठी कोणतं सिंबल आहे? जे. त्यानंतरचं याचा एकक आहे फोर्स. फोर्स म्हणजेच काय? वेट. फोर्स म्हणजेच काय? वेट. फोर्स आणि वेट कशामध्ये मोजतो आपण? न्यूटन मध्ये मोजतो. त्याच्यासाठी सिंबल काय आहे? एन. आता तुमच्या मनामध्ये एक प्रश्न येऊ शकतो. कसा? पहा की सर तुम्ही आम्हाला आता सांगितलं की वेट बरोबर काय आहे? एम इंटू जी. आता मला सांगा मास कशामध्ये मोजतो आपण? किलोग्रॅम. आणि ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू कशामध्ये होती? मीटर पर सेकंड स्क्वेअर. दोघांना एकत्र केलं तर काय काय होतं? किलोग्रॅम मीटर पर सेकंड स्क्वेअर. असं कोणाचं चिन्ह यायला पाहिजे? वेट. वेट म्हणजेच कोणाचं यायला पाहिजे? फोर्सचं याचा एकक हे यायला पाहिजे. पण तुम्ही आम्हाला काय दिलं? न्यूटन. तर लक्षात ठेवायचं आपले जे वैज्ञानिक आहे आयझॅक न्यूटन यांची आठवण म्हणून किलोग्रॅम मीटर पर सेकंद स्क्वेअर एवढं मोठं न वापरता आपण फोर्स किंवा वेट साठी कोणतं एकक वापरायलो? न्यूटन वापरायलो. येतं लक्षात? त्यानंतर 7वी फिजिकल क्वांटिटी वर्क जे आहे ना, जे वर्कचा आहे तेच कोणाचं आहे? एनर्जी. कारण एनर्जी कायनेटिक असो पोटेन्शियल असो कोणत्याही प्रकारची एनर्जीचं एकक काय असतं? जूल असतं. त्यानंतर पुढची राशी आहे ऍक्सिलरेशन. आता ऍक्सिलरेशनचं कसं आहे पहा. ऍक्सिलरेशन चे जे सूत्र आहे ते सांगतो मी तुम्हाला. ऍक्सिलरेशनचं सूत्र आहे व्हेलॉसिटी अपॉन टाइम. काय आहे? टी अपॉन टाइम. आता व्हेलॉसिटीचं एकक काय होतं? मीटर पर सेकंड. आणि टाइमचं काय आहे? सेकंद. सेकंदाचा गुणाकार करा. का होईल? सेकंदाचा वर्ग म्हणजे मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणून जेव्हा आपण ऍक्सिलरेशन लिहू त्याचं काय असेल? मीटर पर स्क्वेअर सेकंद. काय असेल? मीटर पर स्क्वेअर सेकंद असेल. पण या लिहिताना कसं लिहिणार आपण? पर सेकंद स्क्वेअर. येतं लक्षात? म्हणजे अशा पद्धतीनं तुम्हाला वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीजचे काय लिहायचे आहे? SI एकक लिहायचे आहे. ठीक आहे. त्याचं कलेक्शन मी तुम्हाला करून देईल. फायनली पाहू आपण. पाहता एक इम्पॉर्टंट की आता तुमच्या मनामध्ये प्रश्न येईल की 1 किलोग्रॅम म्हणजे नेमकं कशाला धरायचं? बरोबर आहे की नाही? काय म्हणजे या जगामध्ये कसं ठरलं असं किंवा आज प्रमाणिक काय आहे की याला तुम्ही 1 किलो म्हणतात? बरोबर आहे की नाही प्रश्न? तर लक्षात घ्या पॅरिस मध्ये ठिकाणे पहा इंटरनॅशनल ब्युरो ऑफ वेट अँड मेजरमेंट. ओके. तर हा जो ब्युरो आहे IBWM कुठला येते? पॅरिस. तर यांनी काय केलं माहितीये का? तिथं प्लॅटिनम इरिडियम नावाचा एक ॲलोई. ॲलोई म्हणजे धातूंचं संमिश्र आहे. आणि त्या धातूच्या संमिश्राचं वजन जेवढं असेल ते वजन किती किलोग्रॅम काय धरायचं? 1 किलोग्रॅम. लक्षात आलं? तुम्हाला जर विचारलं की 1 किलोग्रॅम काय आहे तुम्ही काय म्हणणार? IBWM पॅरिस फ्रान्स देशामध्ये येते. तिथं एक ॲलोई ठेवलेला आहे. कोणत्या धातूचा आहे? प्लॅटिनम इरिडियम ॲलोई आहे. त्याचं मास किती किलोग्रॅम आहे? हे झालं त्याचं स्टँडर्ड. तसंच लेंथ सुद्धा आहे पहा. लेंथचं काय आहे स्टँडर्ड? 1 मीटर. आता 1 मीटर कशाला कन्सिडर करायचं? तर जगातलं एक प्रमाण काय आहे पहा तेच आहे IBWM पॅरिस. इथं काय माहितीये का? प्लॅटिनम इरिडियम बार आहे आणि त्याच्यामध्ये 2 फाईन लाईन्स ह्या एनग्रेव्ह म्हणजे अशा मार्क केलेल्या आहेत आणि त्या 2 फाईन लाईन्स मधलं जे अंतर आहे ते अंतर किती धरायचं? 1 मीटर. लक्षात आलं? म्हणजे 1 मीटर काय कसं धरायचं? तर पुढे जाऊन आपल्याला IBWM पॅरिस तिथं 2 फाईन लाईन्स आहेत. कशामधल्या? प्लॅटिनम इरिडियम बार वरच्या. त्याच्यामधलं जे अंतर आहे ती लेंथ किती धरायची? 1 मीटर. टाइम
टाइमचं एसआय एकक काय आहे? मग 1 सेकंद धरायची कशी? पृथ्वीला स्वतःभोवती 1 रिव्होल्यूशन कंप्लीट करण्यासाठी किती तास लागतात? आवर्स. मग आता 1 सेकंद करायचा असेल तर 24 आवर्सला मला सांगा आता एका तासामध्ये 60 मिनिटे आणि प्रत्येक मिनिटामध्ये 60 सेकंद म्हणजे एका तासामध्ये सेकंद किती असतात? 3600 सेकंद. मग 24 तासाला जर 3600 सेकंद गुणिले 24 तास यानं जर भागितलं जे उत्तर निघेल ते किती असेल? 1 सेकंद. येते लक्षात? हे कॅल्क्युलेशन तुम्ही करायचं. त्यानंतर आता सध्या पाऊस खूप पडलेला आहे, धरणं खूप भरलेले आहेत. प्रत्येक धरणामध्ये पाणी साठवण्याची कॅपॅसिटी असते, त्याला काय म्हणतो आपण? ते पाणी लिटरमध्ये मोजता येईल का? नाही. मग ते प्रचंड पाणी मोजण्याचं जे एकक आहे ते कोणतं आहे? टीएमसी. टी म्हणजे काय? 1000, एम म्हणजे मिलियन्स, सी म्हणजे क्युबिक फीट. काय म्हणायचं? क्युबिक फीट. तर 1 टीएमसी म्हणजे 28 अब्ज 31 कोटी 68,46,500 लिटर. ओके. सो आता यावरून जर आपल्याला 1 क्युबिक फीट काढायचं असेल, 1 क्युबिक फीट काय असतं? तर पहा 28.317 लिटर. ओके. आणि फायनली 1 टीएमसी म्हणजे किती? 1000 मिलियन लिटर असतील तर त्याचा आन्सर किती? 28.317. म्हणजे तुम्ही हे ऍक्च्युअली तुम्हाला माहित पाहिजे की जेव्हा आपण धरणातलं पाणी किती टीएमसी आहे किंवा एखाद्या धरणातून पाणी सोडलं जातं, बरोबर आहे का? ते डोअर्स ओपन करून मग डॅम मधून पाण्याचा किती विसर्ग व्हायला, हे कशामध्ये सांगितलं जातं? पाणी क्युसेक मध्ये सांगितलं जातं. पण धरणामध्ये जे पाणी साठलेलं आहे ते कशामध्ये सांगायचं? टीएमसी मध्ये. सो टीएमसी काय आहे? 1000 मिलियन क्युबिक फीट. आणि याचं जे पूर्ण हे लिटर्स तुम्ही लक्षात नाही ठेवलं तरी चालते, परंतु 1 टीएमसी इज इक्वल टू 28.317,000 मिलियन लिटर्स असंच एक लक्षात ठेवलं तरी चालतं. तिथं आपण 1 शॉर्ट मध्ये कम्प्लीट चॅप्टर या ठिकाणी काय केलेलं आहे? एंड केलेलं आहे. ओके.